रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपण आलो आहोत अशा शहरामध्ये ज्या शहराला समृद्ध मराठी संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे आणि तसेच आधुनिक उपकरणांनी विकसित अर्थातच पुणे. अशा या चकचकीत आणि वेगवान मेट्रोमध्ये बसून आपण आलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीभूमीमध्ये म्हणजेच आळंदी येथे. मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबरच प्रचंड गर्दीमध्ये आपण सुद्धा रांगेत लागूयात. विठ्ठलाच्या जयघोषाने आणि अतिशय धार्मिक वातावरणात आम्ही समाधीच्या दिशेने समोर जात होतो. मंदिरामध्ये असलेल्या अतिशय सूक्ष्म नक्षीकामाने माझे मन वेधून घेतले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधी गाभाऱ्यामध्ये चांदीचे असे सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले होते. समाधीवर डोके टेकवल्याबरोबरच आम्हाला बाहेर काढण्यात आले. एवढी प्रचंड गर्दी होती. दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या शिखरावर केलेल्या अतिशय सुंदर असे नक्षीकाम पाहण्यासाठी आम्ही होतो. समाधीस्थानी वेगवेगळे भक्त दर्शनासाठी आलेले, त्यांच्यासाठी जेवणाची व पाण्याची सुविधा देखील तेथे करण्यात आली होती. बाजूलाच मुक्ताबाई यांचे मंदिर होते. तेथे दर्शन करून आम्ही समोर गेलोत. मंदिराचे वातावरण अगदी प्रसन्न होते. मंदिराच्या एका भिंतीवरती संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठलाची मूर्ती देखावा सादर करण्यात आला होता. त्याचे दर्शन करून आम्ही समोरच्या दिशेने वळालो. त्याच बाजूला सिद्धेश्वर मंदिर होते. नंदी महाराजांचे दर्शन करून आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या महादेवाच्या पिंडीकडे जाणाऱ्या रांगेमध्ये लागलो. थोड्याच वेळामध्ये दर्शन करून परत बाहेरच्या दिशेने आलोत. अतिशय अल्प दरामध्ये बुंदीचा आणि तसेच शेंगदाण्याचा लाडू प्रसादाचा आस्वाद आम्ही घेतला. बाहेरील दिशेला चित्रफीत लावण्यात आली होती. त्यावर समाधीचे चित्रीकरण दाखवण्यात आले. वटवृक्षाच्या सानिध्यात अनेक वारकरी माऊली ग्रंथ वाचत होते. यामध्ये संत ज्ञानेश्वरीचा सुद्धा समावेश होता. वटवृक्षाची पूजा करून आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस आलो, जिथे वारकरी मंडळी भजन कीर्तन आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न होत. समोरील बाजूस मंदिर बंद करण्यात आले होते. समाधीवर मुकुट लावण्यात येत होता आणि दुर्मिळ अशा मूर्तीचे थेट दर्शन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सभागृहामध्ये भजन कीर्तनासाठी अनेक वारकरी मंडळी एकत्रित आलेली दिसत. बाहेरील प्रवेशद्वारात अतिशय सुंदर असे फुलाचे देखावा करण्यात आला होता. आळंदी या पवित्र तीर्थस्थानाचा निरोप घेऊन आम्ही थोड्याच अंतरावर स्थित असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या कर्मभूमीत म्हणजेच देहूत आलो. यात आम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन स्थानी आलोत. संत तुकोबा महाराजांनी सदेह वैकुंठ गमनासाठी गरुड वाहनाचा अर्थातच पुष्पक विमानाचा वापर केला होता, जे तुकाराम महाराजांना त्यांच्या अंतिम प्रवासात घेऊन गेले. सुंदर अशा मूर्तीचे दर्शन करून आम्ही बाजूलाच असलेल्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन केलोत आणि बाहेरील दिशेने वळालोत. बाहेरील भिंतींवरती संत तुकोबा महाराजांच्या जीवनावर घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांना दाखविण्यात आलेले होते. महाराजांची आपले संपूर्ण आयुष्य इतरांसाठी अर्पण केले यांबद्दलची माहिती या भिंतींवर दर्शविण्यात आली होती. बाजूलाच असलेल्या वटवृक्षाचे दर्शन करण्यात आले. मंदिरातील नक्षीकाम डोळे टिपण्यासारखे होते. श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठ गमनात असलेल्या श्री नांदुरकी वृक्षाचे दर्शन करून आम्ही समोरील दिशेने वाट वळवली. मंदिराच्या परिसरामध्ये अत्यंत देखणीय द्वार होते, जिथे पर्यटकांनी अतिशय गर्दी केल्याचे दिसून येते. वैकुंठ गमनाचे स्थान दर्शन करून आम्ही गाथा मंदिराच्या दिशेने वळालो. गाथा मंदिराबाबतची तसेच तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाबाबतची माहिती आपण पुढील भागात पाहूया. आजच्यासाठी एवढे सांगून आपला निरोप घेतो. रामकृष्ण हरी माऊली.